त्याची भक्तिकार्य संधी आपल्याला दिली आणि आज प्रभुभोज पण आहे आणि आज आपण प्रभुभोज पण घेणार आहोत. या सर्वांसाठी प्रभूला धन्यवाद असो. आज योएल संदेश त्याच्या पुस्तकातून जे आपण वाचलेलं आहे की त्यामध्ये जे टायटल आहे त्या शास्त्रभागाचा योएल 2 की देवाच्या आत्म्याचा वर्षाव अशा प्रकारचं टायटल आहे. आणि तेच वचनं किंवा तीच जी भविष्यवाणी आहे ती आपल्याला प्रेषितमध्येही वाचायला मिळते आणि त्यामध्येही योएल संदेष्टाने दिलेले जे वचन होते किंवा जे भविष्यवाणी होती ती पूर्ण होताना आपण या ठिकाणी वाचतो. तर याचा अर्थ असा की परमेश्वराने जुन्या करारामध्ये एक भविष्यवाणी केली होती, प्रोफेसी केली होती की मी शेवटल्या दिवसांमध्ये आपल्या आत्म्याचा वर्षाव मी तुम्हावर करीन. आणि ती भविष्यवाणी ती प्रोफेसी आहे ती परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर पूर्ण केली आहे. आपल्याला माहीत आहे येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झाला आणि 40 दिवस तो या जगामध्ये फिरत राहिला, मी जिवंत आहे अशा ही गोष्ट त्याने वाचवाचं सांगतं की अनेक पक्के प्रमाण देऊन त्यांनी लोकांना सांगितलं की मी जिवंत झालो आहे. आणि 40व्या दिवशी तो उचलला गेला आणि जाण्यापूर्वी त्याने सांगितलं की मी जात आहे परंतु तुम्ही वाट पहा आणि पित्याकडून येणारं जे सामर्थ्य आहे जोपर्यंत तुमच्यावर येत नाही तोपर्यंत तुम्ही यरुशलेम सोडून जाऊ नका. मग त्यानंतर 10 दिवसानंतर जेव्हा 50वा दिवस आला, हे 40 नंतरचे 10 ज्याला इब्री भाषेमध्ये पेंटेकॉस्ट म्हणतात, 50वा दिवस, त्या दिवशी आपण पाहतो की परमेश्वराने योएल संदेशाच्या द्वारे जी भविष्यवाणी केली होती ती भविष्यवाणी त्याने पूर्ण केली. आणि प्रेषित 2 आपण वाचतो की यरुशलेममध्ये त्या अपर रूममध्ये जे 120 येशूचे शिष्य उपस्थित होते त्या सर्वांवर परमेश्वराने पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. आणि त्या ठिकाणी त्या वेळेपासून परमेश्वराने आपल्या मंडळीची स्थापना केली. आणि प्रियांनो, तीच घटना आपण आठवतो बरेचदा की परमेश्वराने आपल्या मंडळीची कशा प्रकारे स्थापना केली. आणि परमेश्वर संदेष्टाने दिलेले जे भाकीत आहे, जे भविष्यवाणी आहे तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. म्हणून आज आपला जो एक विषय आहे तो याच विषयावर आपण मनन करूया की आज आपण अनाथ नाही आहे परंतु परमेश्वराने आपल्याला एक साथी, एक सहयोगी दिलेला आहे आणि तो सदैव आपल्यासोबत राहणारा आहे आणि तो पवित्र आत्मा आहे. योहान शुभवर्तमान 14वा अध्यायामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना वारंवार काही शिकवणी दिल्या. त्यामध्येही स्वर्गारोहणापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त किंवा मृत्यूपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याबद्दल शिकवतो. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्यायामध्ये आपण वाचतो 16व्या वचनापासून. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना हे शिकवलं की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. येशू ख्रिस्ताने एक प्रॉमिस केलं की मी जात आहे. आणि कदाचित ती गोष्ट ऐकून त्याचे शिष्य थोडे डिस्टर्ब झाले असतील की आमचा प्रभू आम्हाला सोडून जात आहे. परंतु येशू ख्रिस्ताने त्यांना जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगितली की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही परंतु मी तुमच्याकडे परत येणार आहे. त्यांना वाटलं असेल कदाचित आमचा प्रभू जात आहे, आम्ही एकटे होऊ, म्हणून येशू ख्रिस्ताने आधी त्यांना हिंमत दिली, सांगितलं, सांत्वना दिली की मी जात आहे परंतु मी पित्याला एक विनंती करेन, माझ्या स्वर्गीय पित्याला मी विनंती करेन आणि तो पिता तुमच्यासाठी एक दुसरा कैवारी, अनदर हेल्पर, अजून एक व्यक्ती जो तुमच्या सोबत राहील, तो तुमच्यामध्ये राहील, तुमच्या आत राहील आणि तुमच्या सोबत राहून सदैव तुमच्या सोबत राहील, असा एक मदतनीस, असा एक कैवारी
असा एक हेल्पर तुम्हाला देईल आणि तो सत्याचा आत्मा किंवा पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तो तुम्हाला कधीही अनाथ आहे असं तुम्हाला कधी भासू देणार नाही. म्हणून प्रियांनो, आज थोड्या वेळामध्ये या विषयावर आपण मनन करूया की आपण बायबलमध्ये पाहतो, जुन्या करारामध्ये यहोवा परमेश्वर पिता हा कार्य करताना आपल्याला जास्त दिसतो. जुन्या करारामध्ये आपण परमेश्वर किंवा यहोवा परमेश्वर जास्त ॲक्टिव्ह दिसतो आपल्याला. आणि मग जेव्हा सुवार्ता जेव्हा आपण वाचतो, गॉस्पल्स जेव्हा आपण वाचतो, त्यामध्ये येशूचं जास्त कार्य आपल्याला दिसायला मिळतं. मग प्रेषितच्या ॲक्ट्सच्या पुढं मग आपल्याला पवित्र आत्म्याबद्दल किंवा पवित्र आत्म्याचे अधिक काम आपल्याला दिसून पडतात. म्हणजे वेगवेगळ्या काळांमध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी समोर येऊन काम केलेलं आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही की जेव्हा यहोवा परमेश्वर काम करत होता तेव्हा पुत्र किंवा पवित्र आत्मा कार्य करत नव्हता, असं नाही आहे. किंवा जेव्हा येशू ख्रिस्त पुत्र काम करत होता तेव्हा पिता आणि पवित्र आत्मा काम करत होता, असं नाही. किंवा जेव्हा पवित्र आत्मा कार्य करत आहे शेवटल्या दिवसांमध्ये तेव्हा पिता आणि पुत्र काम करत नाहीत, असं नाही. परंतु बायबलमध्ये गोष्ट आपल्याला समजते की काळानुसार, गरजेनुसार एक व्यक्ती आपल्याला जास्त ॲक्टिव्ह दिसतो. जुन्या करारामध्ये आपल्याला पिता यहोवा परमेश्वर ॲक्टिव्ह दिसतो. गॉस्पल्समध्ये आपल्याला पुत्र जास्त ॲक्टिव्ह दिसतो. आणि प्रेषितांची कृत्ये यांच्या पुस्तकानंतर आपल्याला पवित्र आत्मा जास्त ॲक्टिव्ह दिसत आहे. आणि या शेवटल्या दिवसांमध्ये जेव्हा आपण ज्या काळामध्ये जगत आहोत, ज्या काळामध्ये तुम्ही आणि मी राहत आहे, ज्या काळामध्ये चर्च स्थापित करण्यात आलेला आहे, या काळामध्ये पवित्र आत्मा जास्त ॲक्टिव्ह आहे. पवित्र आत्मा जास्त समोर होऊन काम करत आहे. आणि त्यासाठी येशू ख्रिस्ताने पण आपल्याला सांगितलं आहे की मी जात आहे आणि मी पित्याला विनंती करेन की तो तुम्हाला एक दुसरा कैवारी देईल. म्हणजे पिता आणि पुत्र या दोघांनीही पवित्र आत्मा मंडळीसाठी पाठवलेला आहे, विश्वासणाऱ्यांसाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून आजच्या दिवसांमध्ये आपलं एक अधिक इन्क्लिनेशन जे आहे, एक अधिक लक्ष जे आहे ते पवित्र आत्म्याकडे आपलं असलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की पिताकडे लक्ष नसावं किंवा पुत्राकडे लक्ष नसावं, तसं नाही. तिघंही पिता, पुत्र, पवित्र आत्मा एकाच वेळेला इक्वली काम करतात आणि एकमेकांना धरून किंवा एकमेकांच्या कोऑपरेशनमध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा काम करतात. परंतु एका काळी पिता समोर होता, एका काळी पुत्र समोर होता. परंतु आजच्या काळामध्ये पवित्र आत्मा समोर होऊन प्रियांनो काम करत आहे, असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. आणि योएल संदेष्टाने जे भविष्यवाणी केली होती की एक दिवस असा येईल की मी आपला आत्मा सर्वांवर देणार आहे, त्या ठिकाणी पण तो म्हणतो की मी आपला आत्मा जेव्हा देईन तेव्हा तरुणांवर, मुलांवर, मुलींवर, माझ्या दासांवर, माझ्या दासींवर मी पवित्र आत्मा ओतणार आहे. आणि मग प्रेषितमध्ये पण आपण वाचतो की तरुण आणि वयोवृद्ध या सर्वांवर मी माझा आत्म्याचा वर्षाव करीन. त्या वचनामध्ये ज्या काही गोष्टी जे लिहिलेल्या आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं या दिवसांमध्ये बारकाईने विचार केला पाहिजे, कारण आपण शेवटल्या दिवसात राहत आहोत. कारण प्रेषित 2:17 असं म्हणतो की असं लिहिलेलं आहे की देव म्हणतो की शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तो म्हणताय की मी सर्वांवर, मनुष्य मात्रावर आणि सब प्राणियों पर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. तेव्हा असं लिहिलं आहे की तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, किंवा असं लिहिलं आहे की तब तुम्हारे बेटियां भविष्यवाणी करेंगी. असं लिहिलं आहे की तुमच्या तरुणास दृष्टांत पडतील, तुमचे तरुण दृष्टांत पाहतील, तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील. तो म्हणतो की शेवटल्या दिवसात असेल की मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. परमेश्वराची योजना या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रियांनो. आणि त्या योजनेवर आपण विचार केला पाहिजे, विश्वास केला पाहिजे, त्याच्याप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की परमेश्वर म्हणतो की शेवटल्या दिवसांमध्ये तुमचे पुत्र, तुमचे कन्या संदेश देतील. आणि ह्या कार्यासाठी आपण आपल्या लेकरांना तयार केलं पाहिजे. कारण हे मनुष्याची योजना नाही आहे,
कुठल्या व्यक्तीची योजना नाही, परंतु ही योजना जी आहे ही परमेश्वराची योजना आहे की तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. वचन सांगतं की तुमच्या तरुणास, तुमच्या तरुण लेकरांना दृष्टांत मिळतील, तुम्हारे जवान दर्शन देखेंगे. आपल्या तरुणांना आपण एनकरेज केलं पाहिजे, आपल्या तरुणांना आपण सपोर्ट केलं पाहिजे की ते दृष्टांत पाहू शकतील. त्यांना थांबवू नये, त्यांना डिस्करेज करू नये, कारण परमेश्वराची योजना आहे की आपल्या तरुणांना मी दृष्टांत देणार आहे. तो म्हणतो की तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील. आपले चर्चमधले ख्रिस्ती वृद्ध, परमेश्वर सांगतो की मी त्यांना स्वप्न देणार आहे. हे परमेश्वराची योजना आहे. तो म्हणतो की मी आपल्या दासावर, आपल्या दासीवर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. प्रियांनो, जे दास आहे, जे दासी आहे, जे परमेश्वराची सेवा करू इच्छितात, त्यांनी स्वतःला पवित्र आत्म्यासाठी तयार ठेवलं पाहिजे. कारण ही जी योजना आहे ही परमेश्वराची योजना आहे. ही मानवाची योजना नाही की कन्या आपले पुत्र संदेश देतील, ही परमेश्वराची योजना आहे. आपले तरुण दृष्टांत पाहतील, ही परमेश्वराची योजना आहे. आपले वृद्धास स्वप्न पडतील, ही परमेश्वराची योजना आहे. त्याच्या दासादासींवर परमेश्वराचा आत्म्याचा वर्षाव होईल, ही परमेश्वराची योजना आहे. आणि जर आपल्याला या शेवटल्या दिवसांमध्ये परमेश्वराचे काम पाहायचे आहेत, तर ही जी परमेश्वराची योजना आहे प्रियांनो, याला आपण सिरियसली घेतलं पाहिजे. कारण या जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे? या जगामध्ये सगळ्यात सामर्थ्य व्यक्ती कोण आहे? पॉलिटिकली असं म्हणण्यात येतं की अमेरिकेचा प्रेसिडेंट जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहे, किंवा रशियाचा प्रेसिडेंट जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहे. पण जर त्याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर या जगामध्ये सगळ्यात सामर्थ्य व्यक्ती पवित्र आत्मा आहे. या जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती पवित्र आत्मा आहे. आणि त्याचबरोबर या जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन हे चर्च आहे. सगळ्यात स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन दुसरं कुठलंच नाही. सगळ्यात स्ट्रॉंग व्यक्ती, सगळ्यात सामर्थ्य व्यक्ती पवित्र आत्मा आहे. आणि सगळ्यात स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन हे चर्च आहे. परंतु प्रॉब्लेम हा झालेला आहे की सैतानाने मंडळीला इतकं कन्फ्यूज करून टाकलेलं आहे की जेव्हाही पवित्र आत्म्याचं नाव येतं तेव्हा फूट येतात, तेव्हा अनइझीनेस येतं, तेव्हा संकोच येतात, तेव्हा असं वाटतं की हा काहीतरी वेगळाच विषय आपण घेत आहोत. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की चर्चची सुरुवात जी आहे ही पवित्र आत्म्याद्वारेच झालेली आहे. कारण प्रेषितमध्ये आपण वाचतो 2 अध्यायामध्ये 14व्या वचनापासून की जेव्हा पवित्र आत्मा त्या 120 लोकांवर उतरला, तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला. जेव्हा पवित्र आत्मा उतरला, थोडं तिथं डिस्कशन सुरू झालं की काय होत आहे, हे काय दिसत आहे. तेव्हा पेत्र त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्याने मोठ्याने संदेश दिला. आणि तो संदेश आपण वाचतो 14व्या वचनापासून पुढं. आणि जेव्हा हा संदेश तो सांगत होता, तेव्हा 37 वचनामध्ये जेव्हा आपण येतो, तेव्हा संदेश ऐकणारे जे लोक होते त्यांनी त्यांच्याबद्दल असं लिहिण्यात आलेलं आहे की हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली. आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? जेव्हा पेत्राने संदेश दिला तेव्हा त्यांना वाटलं की आम्ही काय करावं. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आणि त्यानंतर जेव्हा आपण पुढे जातो आपल्याला असं वाटतं, तेव्हा वाचतो तेव्हा असं लिहिलेलं आहे 41 वचनामध्ये, तेव्हा ज्यांनी त्याचा संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बप्तिस्मा झाला. आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. जेव्हा पेत्राने पवित्र आत्म्याने भरून संदेश दिला, लोकांच्या मनात चुटपुट लागली. त्यांनी विचारलं, आता मी काय करावं? पेत्राने उत्तर दिले की तुम्ही पश्चाताप करा, विश्वास करा, बप्तिस्मा घ्या, प्रभूच्या मागे चाला. आणि त्या दिवशी वचन सांगतं प्रियांनो की 3000 लोकांच्या द्वारे चर्चची स्थापना झाली. फर्स्ट चर्च, पहिलं चर्च मेंबरशिप किती होती? 3000ची होती. 3000 लोकांद्वारे ते चर्चची त्यापासून सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपण पाहतो की चर्च जे आहे हे याचं कार्य प्रियांनो सुरू झालेलं आहे. म्हणजे काय? पवित्र आत्म्यानेच चर्चला जन्म दिलेला आहे. पवित्र आत्म्याशिवाय चर्च राहू शकत नाही.
पवित्र आत्मा हा चर्चचा जन्मदाता आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे भरलेला पेत्र जेव्हा उभा राहून तो संदेश देतो, त्या पहिल्या संदेशाद्वारे पहिलं चर्च स्थापित झालं. ते चर्च 3000 लोकांचं होतं आणि तेव्हापासून प्रियांनो चर्चची सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय, पवित्र आत्मानेच चर्च बनवलेला आहे आणि पवित्र आत्माच चर्चला पुढे घेऊन जाऊ शकतो प्रियांनो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने पण आपल्याला सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा तुमच्या सोबत सदैव राहील, तुमच्या मध्ये राहील आणि तुमच्या सोबत सदैव राहील. म्हणजे काय, जर आपण पवित्र आत्मा सोबत वेळ घालवत नाही तर आपण त्याच्यासोबत वेळ घालवत नाही ज्याने आपल्याला आत्मिक जन्म दिला आहे. ज्याने आपल्याला आत्मिकरित्या जन्म दिला त्याच्यासोबतच आपण वेळ घालवत नाही जर आपण पवित्र आत्म्यासोबत वेळ घालवत नाही. कारण जिथं पवित्र आत्मा नाही तिथं ख्रिस्तित्व नाही आहे. जहाँ पर पवित्र आत्मा नहीं वहाँ पर मसीहत नहीं है, क्योंकि ख्रिस्ती जीवनाची सुरुवातच पवित्र आत्म्याने झालेली आहे. जर आपण पहिले कोरिन्थकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये जर आपण वाचतो, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पहिले कोरिन्थ 12:3 मध्ये, म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. काय सांगत आहे पॉल हे म्हणत आहे की जर एखादा व्यक्ती येशूला प्रभू म्हणून स्वीकार करतो, जर एखादा व्यक्ती येशूला प्रभू म्हणतो, तर तो हे जे बोलत आहे की येशू प्रभू आहे हे पवित्र आत्म्याद्वारेच तो बोलत आहे. काय लिहिलेलं आहे, कसं लिहिलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या योग्य बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. म्हणजे येशूला प्रभू म्हणणे, येशूला लॉर्ड म्हणणे, येशूला आपला परमेश्वर म्हणणे, याच्यासाठी पवित्र आत्माच आपल्याला प्रेरणा आणि पवित्र आत्माच आपल्याला सामर्थ्य देतो. आणि जर एक व्यक्ती येशूला प्रभू म्हणत आहे याचा अर्थ असा आहे की तो पवित्र आत्म्याच्या सहाय्यानेच तो येशूला प्रभू म्हणत आहे. म्हणजे काय, चर्चची सुरुवात पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे. ख्रिस्ती जीवनाची सुरुवात सुद्धा पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे आणि पवित्र आत्म्याद्वारेच आपण ख्रिस्ती जीवन जगू शकतो, अन्यथा आपण ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून या शेवटल्या दिवसांमध्ये ज्या प्रकारे वचन सांगतं, आपण शेवटल्या दिवसांमध्ये जगत आहोत. काय कधी होईल काही सांगता येत नाही. ख्रिस्ताचं येणं कधी होईल काही सांगता येत नाही. आता आरामाने राहण्याचे दिवस गेलेले आहे. आपण ख्रिस्ती जीवनामध्ये सुस्त राहू शकत नाही. आपण ख्रिस्ती जीवनामध्ये आळशी राहू शकत नाही. अपन ख्रिस्ती जीवनामध्ये चलता है, चलने दो, बहुत टाइम बाकी है, अभी थोडी मर रहा हूं मैं, आणि अशा प्रकारे आपण जगू शकत नाही. इफिस्करास पत्रामध्ये लिहिलेलं आहे की हे निद्रिस्त जागा हो, सोने वालो जागो. ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की प्रार्थना करा आणि जागृत राहा. ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की शरीर अशक्त आहे परंतु आत्मा उत्सुक आहे. आपण शेवटच्या दिवसांमध्ये राहत आहोत. ही आत्मिकरित्या झोपण्याचे दिवस नाही आहे, आध्यात्मिकरित्या सुस्त राहण्याचे दिवस नाही आहे, हे आध्यात्मिकरित्या तयार राहण्याचे दिवस आहेत. कारण ख्रिस्त कधी पण येऊ शकतो आणि त्यासाठी परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे जो आपल्याला सहायता करतो की आपण प्रियांनो या शेवटल्या दिवसांमध्ये ख्रिस्ती जीवन जगू शकू. आणि म्हणून आपण एक प्रार्थना केली पाहिजे की देवा मला तुझ्या संगतीमध्ये राहायचं आहे. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18 वचनामध्ये पॉल असं लिहितो. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18 वचनामध्ये लिहिलेलं आहे की द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. 2 गोष्टी यामध्ये लिहिलेल्या आहेत. एक आहे जगिक व्यसन, एक आहे जगिक काय म्हणतात त्याला एन्जॉय करणे. तो म्हणतो की द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, त्यामध्ये बेतालपणा आहे. परंतु त्या ठिकाणी काय करा, तर असं लिहिलेलं आहे की तो म्हणतो की परंतु आत्म्याने परिपूर्ण व्हा. ते दिवस गेले जेव्हा द्राक्ष रसामध्ये व्यसनांमध्ये आपण वेळ घालवला, पण तो म्हणतो की आता ते जाऊ द्या, ते सोडा. आता तो हे म्हणतो की तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. कारण आपल्याला दारू, तंबाखू, सिगरेट, गुटखा हे आपल्याला स्वर्गात नेणार नाहीये. आपल्याला स्वर्गात जर कोणी घेऊन जाईल तो पवित्र आत्मा घेऊन जाणार आहे. आणि ही फार सिरियस गोष्ट आहे. इफ यू आर रिअली सिरियस अबाउट इटर्नल लाईफ, जर आपल्याला सार्वकालिक जीवनाची जर गरज आहे, जर त्याच्याबद्दल जर आपण सिरियस आहोत, तर मग आपल्याला आत्म्याने भरणे गरजेचं आहे.
जर आपल्याला स्वर्ग, सार्वकालिक जीवन आणि परमेश्वर यांच्याशी काही घेणं देणं नाही, काही इंटरेस्ट नाही, जाने दोनं नाही जाता मैं स्वर्ग, तो ठीक आहे, मग आपण आरामाने द्राक्षरसाने भरून मस्त होऊन आपण बेतालपणामध्ये जगू शकतो. परंतु जे लोक स्वर्गासाठी सिरियस आहे, जे लोक तारणासाठी सिरियस आहे, ज्यांना स्वर्गात जायचं आहे, ज्यांना परमेश्वराच्या राज्यामध्ये जायचं आहे आणि त्याबद्दल जर ते सिरियस आहेत, तर त्यांना आत्म्याने चालणे गरजेचं आहे. कारण पवित्र आत्माच आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. कारण पवित्र आत्मा चर्चला बनवतो, पवित्र आत्मा ख्रिस्ती जीवन देतो आणि पवित्र आत्मा आपल्याला पवित्र जगण्यामध्ये मदत करतो आणि पवित्र आत्माच आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. परंतु ज्यांना इंटरेस्ट नाही आहे त्यांना मी त्यांना काही नाही म्हणत. ओके, दॅट्स युअर चॉईस, वेअर डू यू वॉन्ट टू गो. तुम्हाला जिथं जायचं तुम्ही जाऊ शकता, का निर्णय आपला आहे. आणि परमेश्वर कधी जबरदस्ती करत नाही ना की उचलून घेऊन चाला तो स्वर्गामध्ये, तसं नाही करत तो. मी तुम्हाला माझ्यातर्फे सर्व प्रकारे मदत करायला तयार आहे. माझ्या मुलाला मी तुमच्यासाठी मरायला पाठवलं, मी तुम्हाला मदत करण्यासाठी पवित्र आत्मा पाठवला, तुम्हाला मदत करण्यासाठी मी चर्च दिलं, तुम्हाला मदत करण्यासाठी मी सेवक दिले, तुम्हाला मदत करण्यासाठी मी बायबल दिलं, सर्व दिलं. परंतु तरी पण तुम्ही चॉईस करत आहे की मला नरकात जायचं आहे, यू आर मोस्ट वेलकम, यू कॅन गो. परंतु जर यू वॉन्ट टू गो टू हेवन, जर तुम्हाला अनंत जीवन पाहिजे, सार्वकालिक जीवन पाहिजे, तर इफिस्करास पत्र 5:18 मध्ये लिहिलं आहे, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे. ना आता ह्याच्यामध्ये कदाचित बरेचदा जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा मला एकदा एका व्यक्तीने असं म्हटलंय की पास साहब कहा लिखा है कि यहाँ पे तंबाकू नहीं खाना है, यहाँ पे तंबाकू थोड़ी लिखा है, यहाँ पे गुटखा थोड़ी लिखा है, यहाँ पे वो क्या रहता है ना विमल है ना, वो सब थोड़ी लिखा है. तो मैं उसको बोला भाई तो तुझको क्या लगता कि बाइबल में पूरे ड्रग्स, हेरोइन, तंबाकू इस सब की लिस्ट चाहिए क्या तुमको? एक शब्द में समझने वालों को इशारा काफी रहता है. एका शब्दात लिहिलेला आहे द्राक्ष रस म्हणजे व्यसन आहे आणि ते शरीराचं घातक आहे, स्पिरिच्युअली घातक आहे. म्हटलं भाई तेरे को जाना है तो जा, नहीं जाना है तो मत जा, क्योंकि वचन में इशारा काफी रहता है. द्राक्ष रसात बेतालपणा आहे, म्हणून तो म्हणतो की त्याच्या ऐवजी तुम्ही एक काम करा, आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणि पवित्र आत्मा फार सिरियस आहे. काही मोठ्या मोठ्या लोकांसोबत कधी कधी बसण्याचा मला प्रसंग आला, ते पवित्र आत्म्याच्या बाबतीत इतके सिरियस आहेत, अक्षरशः घाबरतात. कारण तो इतका महान आहे, कारण तो इतका पवित्र आहे, कारण तो इतका पॉवरफुल आहे की आपण पवित्र आत्म्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे, आपण हलक्यापणाने नाही घेतलं पाहिजे. कारण परमेश्वराने सिस्टम बघा कसं आहे, परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं, परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवलं, तो मेला, हे आपण बरेचदा ऐकलेलं आहे, पण ही साधारण गोष्ट नाही आहे. पवित्र परमेश्वर आपल्यासाठी मनुष्य म्हणून आला आणि तो मेला, ही फार सिरियस घटना आहे. आणि आज आपण प्रभुभोज घेणार आहे. प्रियांनो, ये जी वेदी है ये बहुत आशीषित वेदी है, लेकिन ये बहुत डरावनी भी वेदी है. ज्याला जर आपण याला सिरियसली घेतलं तर आशीर्वाद आहे, जर आपण याला हलक्याने घेतलं तर फार डेंजरस आहे. असं म्हणतात की अगर हम लोग, वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर नाही का, कधी कधी आपण असं म्हणतो की परमेश्वर आपल्या सोबत आहे. हा किती आशीर्वादित गोष्ट आहे, ही किती आशीर्वादित गोष्ट आहे की परमेश्वर सदैव आमच्या सोबत आहे आणि परमेश्वर हमेशा हमारे साथ है. ये कितनी आशीषित बात है. लेकिन अगर ऐसा सोचे, ये कितनी डरावनी बात है, क्योंकि जहाँ पर हम नहीं जाना चाहिए अगर वहाँ भी हम जाते हैं तो वहाँ पर भी तो परमेश्वर हमारे साथ है. प्रभु ने मुझे बचाया, क्योंकि मेरा एक्सीडेंट होने वाला था. मैं धन्यवाद देता हूँ कि प्रभु मेरे साथ था, इसलिए उसने मुझे बचा लिया. परंतु अगर मैं ऐसे जगह गया, ऐसा कुछ किया जो परमेश्वर को पसंद नहीं है, तो आपको क्या लगता है उस समय वो चला गया था क्या? उस समय में भी वो वहाँ था. प्रभू आपल्या सोबत आहे, हा खूप मोठा आशीर्वाद आहे. परंतु प्रभू आपल्या सोबत आहे, हा एक फार मोठं डेंजरस सिच्युएशन सुद्धा आहे. आज आपण प्रभुभोज म्हणण्यामध्ये भाग घेणार आहोत. येशूचं रक्त आहे, ते येशूचं पवित्र रक्त आहे, ते वाचा का लहू है. वो किसी जानवर का नहीं, किसी बकरी का नहीं, किसी कबूतर का लहू नहीं है. परमेश्वर का पुत्र जो
मनुष्य बनकर आया, त्याच्यामध्ये पापाचा एक कण सुद्धा नव्हता. त्या पवित्र येशूचं रक्त आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ते रक्ताचा प्याला, त्या द्राक्षरसाचा प्याला, आणि जेव्हा आपण आपल्या हातामध्ये घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला येशूचं रक्त दिसलं पाहिजे की किती सिरियस बलिदान होतं. आणि जेव्हा ही भाकर आपण आपल्या हातामध्ये घेतो प्रियांनो, आणि तेव्हा त्या भाकरमध्ये ते फक्त एक परंपरा नाही की घ्यायची आहे, प्रसाद नाही आहे की घ्यायचा आहे नमस्कार करू, ते परमेश्वराच्या पुत्राचं शरीर आहे, जे माझ्यासाठी तुमच्यासाठी तोडण्यात आलं होतं. पूर्ण तो छल्ली झाला होता. त्याचा शरीराचा एकही भाग असा नव्हता की ज्या ठिकाणी त्याला मार लागला नव्हता. आणि ते त्याने प्रियांनो खाल्लं होतं. आणि म्हणून या गोष्टीला आपण जरा सिरियसली घेतलं पाहिजे. का सिरियसली घेतलं पाहिजे माहिती आहे का? सिरियसली यासाठी घेतलं पाहिजे कारण स्वर्ग आहे, नरक आहे, न्याय आहे, दंड आहे. फक्त प्रेमच नाही आहे. एका साईडला प्रेम आहे आणि एका साईडला न्याय आहे. आणि ते आपल्याला काय मिळणार आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला या गोष्टीला सिरियसली घ्यावं लागणार आहे. आणि आणि हे गोष्ट त्या लोकांसाठी ॲप्लिकेबल होतील ज्यांना स्वर्गाबद्दल सिरियसनेस आहे, ज्यांना असं वाटतं की जाने दोनों देखेंगे बाद में मरने के बाद स्वर्ग है नहीं है किसको मालूम, अभी तो एंजॉय कर लो, आज नहीं करेंगे तो फिर कब करेंगे. तो फिर उनके लिए तो जाने दो, जो करना है वो करो, कोई टेन्शन नाही. परंतु ज्यांना सिरियसनेस आत्मिक जीवनाबद्दल आहे, प्रियांनो, आपण प्रभू भोजनाला पण सिरियसली घेतलं पाहिजे. आणि आपण प्रार्थना करूया की देवा, तू पवित्र आत्म्याच्या द्वारे मला आत्मिक जन्म दिलेला आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू चर्च बनवलेला आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आत्मिक जीवन बनवलेला आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारेच तू मला जिवंत ठेवलेला आहे. प्रभू, मला पवित्र आत्म्यामध्ये राहू दे. कारण इफिस 5:18 असं लिहिलेलं आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. पवित्र आत्म्याने परिपूर्ण सदैव राहण्यासाठी प्रभू तू मला मदत कर. मला माहीत आहे मी एकटा नाही, मला माहीत आहे मी अनाथ नाही, कारण पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, माझ्यासोबत आहे. ही एक आशीर्वादाची गोष्ट आहे प्रभू. परंतु त्याचबरोबर ही एक खतरनाक, एक डेंजरस सुद्धा गोष्ट आहे की पवित्र आत्मा मला सदैव पाहत आहे की मी कुठं काय करत आहे. देवबाप करो प्रिय परमेश्वर, मला आणि आपल्या सर्वांना आशीर्वादित करो की या दिवसांमध्ये परमेश्वराने जो पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे त्याला आपण समजून घ्यावं, त्याला आपण तो आदर द्यावा ज्या आदराचा तो योग्य आहे. आणि तेव्हाच आपण प्रभूचे कामं पाहू शकू. प्रार्थना करूया आणि मग आपल्या मनाला आपण तयार करू. प्रभोजनामध्ये आपण जाऊ. आपले डोळे बंद करूया, प्रार्थना करू आणि प्रभोजनासाठी स्वतःची तयारी करूया. वैयक्तिक प्रार्थना करूया. प्रभू, मी पुढं येत आहे. ही एक परंपरा नाही आहे प्रभू. दर महिन्यामध्ये आम्ही घेतो. ही एक परंपरा नाही, एक विधी नाही आहे नावासाठी. परंतु जेव्हा मी ती भाकर आपल्या हातात घेईन, जेव्हा मी तो प्याला आपल्या हातात घेईन, तेव्हा मी अक्षरशः तुझ्या पुत्राचं शरीर आणि तुझ्या पुत्राचं रक्त मी हातात घेणार आहे. आणि जेव्हा मी ते सेवन करीन तर माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी मी ते घेणार आहे. म्हणून देवबाबा, तू मला मदत कर की मी त्याचं गांभीर्य समजून ते मी घेणार आहे पिता परमेश्वर. म्हणून तू मदत कर देवबाबा. प्रभू, आमची प्रार्थना आहे प्रभू, आम्हाला माहीत आहे या मंडळीमध्ये तू उपस्थित आहेस. ही एक आनंदाची गोष्ट आहे पिता, परंतु ही एक भययुक्त सुद्धा गोष्ट आहे प्रभू की आम्ही साक्षात परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसलो आहोत. जो परमेश्वर इतका पवित्र आहे की त्या पवित्र परमेश्वरासमोर उभं राहण्याची सुद्धा योग्यता आमची नाही. परंतु आम्ही धन्यवाद देतो की तुझ्या पुत्राच्या रक्ताद्वारे तू आम्हाला योग्यता दिली प्रभू. तुझ्या कृपेने आम्हाला ही योग्यता दिली की आम्ही या उपस्थितीमध्ये आम्ही उभं राहू शकत आहे. पवित्र आत्मा जो इतका सामर्थी परमेश्वर आहे, जगातला सगळ्यात सामर्थ्य व्यक्ती पवित्र आत्मा, तो आमच्यामध्ये राहतो, आमच्या सोबत राहतो. तो पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे पिता, त्याचा आम्ही आदर करतो परमेश्वर.
तुझं वचन सांगतं की आत्म्याला खिन्न करू नका. पिता, जर आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न केलं आहे आमच्या विचारांद्वारे, आमच्या शब्दांद्वारे, आमच्या कृतींद्वारे, प्रभू, तर तो आम्हाला क्षमा कर. पवित्र आत्मा, जर तू खिन्न झाला आमच्याद्वारे, आज आम्ही क्षमा मागतो. जर आम्ही पवित्र आत्म्याला विझवलेलं आहे प्रभू, आम्ही क्षमा मागतो. प्रभू, या पवित्र वेदीसोबत जेव्हा आम्ही येणार आहे पिता, आम्ही क्षमा मागू, नम्र होऊन आनंदाने, प्रेमाने आणि गांभीर्याने आम्ही येतो प्रभू. कारण आम्ही पवित्र आत्माचं महत्त्व आम्ही जाणतो प्रभू. येशूचं रक्त, येशूचं शरीर, याचं महत्त्व आम्ही जाणतो परमेश्वर. पिता, आज तू आम्हाला नवीन बनव प्रभू. एक नवीन उत्तेजना दे, एक नवीन सामर्थ्य दे, एक नवीन रेव्हेलेशन तू आम्हाला दे प्रभू, की आम्ही आमचं आध्यात्मिक जीवनात आम्ही सिरियसली घ्यावं दे बाबा. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. मी स्वतःला तुझ्या हातात देतो प्रभू. मला क्षमा कर, शुद्ध कर, तुझ्या आत्म्याने भर प्रभू, आणि तुझी सेवा करण्यासाठी तुझ्या कृपेमध्ये चालव. मंडळीला तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो पिता. मंडळीला पण तुझ्या रक्ताने धुव परमेश्वर. पिता, पिता, टिपली आंटींना आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू. जेव्हा ते प्रभोजनाच्या विधीमध्ये मार्गदर्शन करतील पिता, त्यांना पण तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये चालव पिता. आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो प्रभू, आणि पुढील वेळ तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना तारणारा परमेश्वर ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने पिता मागतो म्हणतो आहे. आमेन. यावेळेला आपण प्रभोजनामध्ये जाऊया आणि त्यावेळेस एक आपण गीत गाऊ.